गुरुवर, या राजा गोपीचंदाच्या माता आहेत आणि या पत्नी आहेत। अपरात्री इथे येण्याचे कारण काय माई? आपले दर्शन घ्यायचे होते। तसेच आपल्याला पाहिल्यापासून सतत असे वाटत आहे की माझा गुरूंचा शोध संपला। गुरु कोण? मी? एवढं सोपं वाटलं काय तुम्हाला? मला ठाऊक आहे ते सोपं नाही। दिवसा उजेडी येण्याचे धाडस नाही, लपून छपून आला आहात आणि मी तुमचा गुरु व्हावे अशी तुमची इच्छा आहे। मी अपरात्री येण्याला कारण आहे गुरुवर। अध्यात्म म्हणजे हातात जाळ घेण्यासारखं आहे, ते कोणाचेही काम नाही। शिष्यत्व पत्करणं म्हणजे घोषणा असते। साऱ्या जगाला ओढून सांगता आले पाहिजे की हो, मी अनुग्रह घेतला आहे। मी इथे आलेलो माझ्या मुलाला आवडणार नाही, म्हणून मी लपून आले आहे। आपण समजून घ्यावे। अध्यात्माचे प्रथम चरण म्हणजे हेच आहे की ते सगळी नाती म्हणजे माया आहे। कोण कोणाची आई, कोण कोणाचा पुत्र। गुरुवर, मी देखील यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला। आई, रात्र खूप झाली आहे, आपल्याला लवकर जावं लागेल। इथे व्यर्थ वेळ वाया घालवू नका। आपण इथून माघारी जावे। माई, आपण इथून माघारी जावे, नाहीतर आपल्याला शोधत सैनिक इथे येतील आणि आपल्यालाच त्याचा त्रास होईल। मी खूप आशेने आले होते। हे पहा, गुरुवर परीक्षा पाहणार। आपण संयम ठेवा। या आता। तुम्ही ह्यावेळी इकडे? आम्ही इथेच अतिथी कक्षात गेलो होतो।
काय व्यवस्था आहे ते बघायला. सिंधू, हा, तू का घाबरली आहेस? मी कुठे काय, मी तर व्यवस्थित आहे. पण तू इथे काय करते आहेस? मी तुमच्याकडेच येत होते. हे आणि लोमावती अजून एकत्र आहेत आणि हे अजून आलेच नाही. हे बघ, यावर आपण उद्या बोलू. चला. माते, बस. राहू दे. बरी आहेस ना? हो, थोडं बोलायचं होतं. बोल ना माते, काय करू तुझ्यासाठी? मी असं म्हणत होते की श्री जालिंदरनाथ आहेत ना, त्यांना आपण राजवाड्यात येण्याचं निमंत्रण देऊया का? कशासाठी माते? त्यांचा आपण यथोचित सत्कार केला असता, गुरु म्हणून त्यांची पाद्यपूजा केली असती आणि त्यांचे आशीर्वाद घेतले असते. परमेश्वर कोणत्या रूपात येईल काही सांगता येत नाही. सिद्ध पुरुष आहेत ते, या निमित्ताने सगळ्यांनाच त्यांचे दर्शन होईल. माते, तू दुसरं काहीही माग, पण माझा अशा कोणावरही विश्वास नाही. आणि ज्यांना आपण ओळखत नाही त्यांना आपण थेट राजवाड्यात आपल्या कुटुंबात येण्याचं निमंत्रण कसं द्यायचं? गोपीचंद, तुझा त्यांच्याविषयी पूर्वग्रह का आहे? माते, माझा पूर्वग्रह नाही, तो माझा विचार आहे. माते, ज्या देवावर तुझी श्रद्धा आहे त्या देवाला गुरु मान. असं कोणालाही मी शरण जाऊ इच्छित नाही. कोणालाही गुरु देव मानायला मी तयार नाही. म्हणजे गुरु करून अनुग्रह घेण्याची माझी इच्छा अपूर्णच राहणार तर? माते, ज्या देवावर तुझी श्रद्धा आहे त्या देवाला गुरु मान. चालता बोलता देव असताना मूर्तीतल्या देवाला गुरु कसं मानणार? क्षमा असावी माते, पण जालिंदरनाथ म्हणून जे कोणी आहेत त्यांना मी सत्कारासाठी राजवाड्यात नाही बोलवणार. येते मी. गुरुवर, आपण राजधानी बाहेर इकडे वनात आहोत, तर ही राजवाड्याशी जो संबंध यायचा आहे तो येतोच आहे. जे होणार ते टळणार नाही कानिफ. गोपीचंद राजाची आई कोणालाही न सांगता इकडे वनात रात्री आपल्याला भेटायला आले. ही गोष्ट कोणाला कळली तर? ते आपल्या हातात नाही. परंतु गुरुवर, यामुळे मोठे विघ्न उभे राहू शकते.
आपण कोणालाही बोलवायला गेलो नव्हतो कानी, त्या स्वतःहून आल्या होत्या. आपण त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची देवाणघेवाण केलेली नाही. गुरुवर, हे आपले मत झाले. ही गोष्ट उद्या राजाला कळली तर तो हे समजून घेईल का? मग काय करायचे आता? गुरुवर, मला वाटते आपण हे राज्य सोडून निघून जाऊ. आपल्याला अशा पद्धतीचा अनावश्यक संघर्ष नको आहे. कशालाही भिण्याचे कारण नाहीये कानिपा. गुरुवर, मला भीती वाटते म्हणून मी हे म्हणत नाहीये. आपल्याला जे कार्य करायचे आहे त्यात विघ्न येईल असे मला वाटते. मी इथे येऊन कार्य करावे ही श्री दत्तगुरूंची आज्ञा आहे. मी त्यांच्या आज्ञेचा अवमान केला असं होईल. गोपीचंद राजाची आई येऊन गेली. उद्या पुन्हा येणार नाही असे काही सांगता यायचे नाही. नाथांचे हे द्वार सगळ्यांसाठी खुले आहे कानी. इथे कोणताच भेदभाव नाही. परंतु यावेळी रात्री जर तुम्हाला कोणी भेटायला आले तर मी आपल्याला रात्री जागं करणार नाही. त्या स्त्रिया पुन्हा आल्या तर त्यांना परत पाठवे. स्वामी, आपण भोजनासाठी काय घेणार? काहीही कर. असं कसं? अहो, तुम्हाला जे आवडेल ते करते. म्हणजे नक्कीच काहीतरी झालंय. मला नाही सांगणार? मातेचं मला काही कळतच नाहीये. वाटलंच मला, त्यांचंच काहीतरी असणार. राजधानीत कोणते साधू आले काय, त्यांनी चमत्कार केले काय, मातेचं आपलं सुरूच झालं. त्यांना राजवाड्यात बोलूया म्हणे. काय काय सांगताय? काय आश्चर्य आहे. पण त्यांना कशाला बोलवायचं? त्यांचं पूजन करायचंय, त्यांचा अनुग्रह घ्यायचा आहे, वगैरे वगैरे. तुम्ही होकार तर दिला नाहीत ना? अर्थात नाहीच दिला मी होकार. स्वामी, तुम्हाला एक सांगितलं तर चालेल का? काय? म्हणजे तुम्ही गैरसमज तर करून घेणार नाही ना? नाही, बोल. जालिंदरनाथ आणि मातेची भेटच होणार नाही असं काहीतरी करा. म्हणजे हा विषय पुढेच जाणार नाही. मातेला कसं अडवणार? नाही नाही, त्यांना तुम्ही अडवू नका, पण त्यांच्यावर लक्ष ठेवू शकता. नाही म्हणजे चांगल्यासाठी. विचार करतो.
पण मला खूप भीती वाटते. भीती का? राजवाड्यात कोणाला कळलं तर की आपण इकडे आलो आहोत? गोपीचंदला समजलं तर सगळंच अवघड होऊन बसेल. तू कधी आलीस? मी आल्याचं तुझ्या लक्षातही नाही. अगं हाक नाही का मारायचीस? पण तू एवढ्या कसल्या विचारत होतीस? अगं काही नाही ग, नेहमीच आपलं. पण यावेळी काहीतरी वेगळं का वाटतंय मला? असं काही नाही. तू माझ्यापासून काही लपवतेस का? तू उगाच संशय घेतेस. ऐक, जे काही असेल ना ते खरं खरं सांग. तुझ्याच भल्यासाठी सांगते मी. दुसरं काहीतरी बोल. हे बघ, स्वामी त्यांच्या मातेकडून काहीही चूक झाली तर प्रेमापोटी त्यांना क्षमा करतील. पण आपल्याकडून काही चूक झाली तर आपल्याला मात्र शिक्षा करतील. ध्यानात असू दे. नमस्कार. बोला, कोण आपण? इथे कसे? मी येऊन गेलोय आधी. मी यांना विचारले आहे. सदू, सांग यांना मी कोण आहे. कोण आहे? हे प्रधानजी आहेत. प्रधानजी. हा. मी जे प्रश्न विचारायचे तेच तुम्ही मला विचारता आहात. आम्ही इथे आल्यापासून खूप लोकांना उत्तर द्यावी लागतायत. अहो, तुमच्याबद्दल उत्सुकता आहे लोकांना. स्वाभाविक आहे, म्हणून वनात थांबलो. राजधानीत आलो तर अवघड होईल. हो, तुम्ही काही काळजी करू नका. तुम्हाला इथे कसलाही त्रास होणार नाही. आभारी आहे. तुमचे गुरु कुठे आहेत? आत आहेत. असू द्या, असू द्या. नाही, ते त्यांनी सहजच विचारलं. मला असं विचारायचं होतं की तुम्ही कसं काय येणं केलं इकडे? म्हणजे उद्देश काय आहे तुमचा? लोककल्याण, जीवसृष्टीचे हित हाच हेतू आहे. अन्य काही नाही. आपण का विचारता आहात? तुम्हाला माझी काही मदत हवी आहे का म्हणून विचारलं. होय ना सदू? ताकाला जायचं आणि भांड लपवायचं असं करून कसं चालेल? सरळ सांगा ना, माहिती काढायला आला आहात